नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एज्युकेट ॲप्लिकेशनमध्ये मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी येणाऱ्या परीक्षेसाठी IMP प्रश्न. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पाण्याची खोली कशामध्ये मोजतात? तर फॅथममध्ये मोजतात. लिंबामध्ये कोणते ॲसिड असते? सायट्रिक ॲसिड असते. उपरा या पुस्तकाचे लेखक कोण? लक्ष्मण माने हे उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? विजय केळकर हे होते. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये आहे. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? जोग हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? एकूण 3 आहेत. महापौर पदाची मुदत किती वर्षांची असते? 2.5 वर्षांची असते. पुढील प्रश्नांना सुरुवात करूया. संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणी सुरू केले? राजा राम मोहन रॉय यांनी. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? ॲनी बेझंट यांनी. पंचशील करार भारताने कोणत्या देशाबरोबर केला? पंचशील करार हा भारताने चीन या देशासोबत केला होता. मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेतीला कोणत्या नावाने ओळखल्या जाते? मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेतीला बेवर या नावाने ओळखल्या जाते. आपल्या महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा किती किलोमीटर आहे? तर 800. महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार विचारल्यास 700. डायटिंग सोल्स या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे या पुस्तकांचे लेखक आहेत. भूकंप मापक यंत्राचे जनक कोण आहेत? रॉबर्ट मॅलेट हे आहेत. गीताई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विनोबा भावे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावी होतो. जागतिक लोकसंख्या दिवस कोणता? तर 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. टाल्कम पावडर तयार करताना कशाचा वापर केला जातो? टाल्कम पावडर तयार करताना मॅग्नेशियम सिलिकेटचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न. धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? धवल क्रांतीचे जनक म्हणून वर्गीस कुरियन यांना ओळखतात. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले पुस्तक कोणते? गीतांजली हे पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. गोबर गॅसमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? मिथेन हा घटक मुख्य असतो. स्टेनलेस स्टीलमध्ये कोणते घटक असतात? स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम, लोखंड व कार्बन हे घटक असतात. पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतात? पोलाद तयार करण्यासाठी लोह हा धातू वापरला जातो. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर त्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. अशाच आणखी नवीन प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.